आपण पाहत आहात राष्ट्र संवाद टीव्ही मराठी। पहिली फेरी झाली आणि माझ्या गावाने मला जी आघाडी दिली ती आघाडी कोणत्याच गावाला तुटली नाही किंवा विरोधी पक्षाला तुटली नाही आणि सर्व गावांनी मोलाचा मला सपोर्ट केला होता। मायबाप जनतेच्या डोक्यावर आशीर्वाद होता आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद होते। त्याच्यामुळे ही खरं तर मनामध्ये जी भीती होती ना ती मला ह्या भीतीवर मला मात करता आली। आणि खरं सांगायचं तर जी शेवटची गाव होती ती माझे जे अपोजिट उमेदवार होते त्यांची होती, त्यामुळे मनात जास्त भीती होती। खरं तर निकाल लागल्यावरती मी एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये फक्त माझ्या वडिलांना शोधत होते, पण नेमके ते त्यावेळेला पूजनला होते आणि त्यावेळेला मला माझा भाऊ असेल, चुलते असतील, ते सर्वजण तिथे भेटले। तिच्यासाठी म्हणजे मी बोलणं तसं चुकीचं राहील, कारण जी तिची माया आहे किंवा हे सांगणं शब्दात शक्य नाहीये। आज म्हणजे तिचा जो त्या काळचा प्रवास होता तो खूप खडतर होता। आज देखील ऐकलं तरी मन असं अंगावरती शहारे येतात असा तो प्रवास होता। आणि जेव्हा आम्ही ही निवडणूक लढवत होतो त्यावेळेला म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं ना का पूर्ण तालुक्यातलं वातावरण असं वेगळं झालं होतं की बाबा जारकरवाडी गण म्हणजे आज एक सर्वसाधारण कुटुंब आणि आमदारकी लढलेला माणूस ही लढाई होती। आम्हाला आमच्या आजीने सांगितलं होतं की बघा पोरांनो, हे लय असं अवघड आहे, असं तसं, आता आपण 2-3 वर्षापूर्वीच बघितलं, एवढं झालंय, आपल्याला झेपन का, असं तसं, आणि खूप वेगवेगळी चर्चा होती बाहेर। ही सर्व चर्चा ऐकली, हे सर्व झालं, पण तरी पण आपण म्हणतो ना आपलं कुटुंब आणि आपली भावकी आणि त्यानंतर आपलं गाव हे जर आपल्या सोबत असेल ना तर काही पण आपण करू शकतो। आणि जी शिकवण आहे ती आमच्या आजीने आम्हाला दिली होती आणि तिचाच त्या दिवशी पहिला मला फोन आला आणि म्हणजे एकदम ती जसं बोलली ना तसंच सगळं झालं। खरं तर गेल्या 4 महिन्यापासून मी फिरत होते आणि खूप अशी लोक होती की जी माझ्या समोर बोलत नव्हती पण पाठीमागून बोलायची। आणि अक्षरशः जर मी भाषण करायला उभी राहिली ना तर विरोधी पक्षाचे नेते असतील ना ते डायरेक्ट असं खालून हसायचे। खूप म्हणजे ह्या गोष्टीचा खूप त्रास झालेला की अरे करा, तुम्ही टीका करा, राजकारण करा, पण पुढे एक मुलगी उभी आणि मी त्यांच्याच मुलीच्या वयाची आहे, त्यांनी याचं सुद्धा भान न ठेवता ते तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करायचे, मी भाषण करताना माझ्यावर हसायचे, असं खूप गोष्टी घडायच्या। पण मला माझ्या आई वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती की आपण आजपर्यंत चांगलं काम केलंय, कुणाचंही कधी वाईट केलेलं नाहीये। आणि मी हे लहानपणापासून पाहिलं होतं, आम्ही खूप मोठे नाहीये किंवा आमच्याकडे खूप पैसा आहे वगैरे अशातली गोष्ट नाहीये, फक्त आम्ही पहिल्यापासून एकच धोरण ठेवलं होतं की जेवढं आपल्याकडे आहे त्यातून आपल्याला या समाजाची सेवा करायची। आणि माझ्या वडिलांनी पहिल्यापासून गरीबातल्या गरीब माणसाला मदत केली, त्यांचे आशीर्वाद त्यांच्या सोबत नेहमी होते। आणि हे सर्व सोबत असतानाच ह्या टीका देखील झाल्या, पण तरी त्यांना आम्ही त्या टीकांवरती मात केली। खूपदा असं वाटायचं की बस झालं, आता नको, ह्या टीका सहन नाही होत, कारण लोक खूप म्हणजे खूप गोष्टींक गेले होते। आणि म्हणतात ना पण काही हितचिंतक हे आपले असतात, ठीक आहे काही दिवसांपुरते ते वाईट झाले होते, असतात, गाव लेवलवर चालतात, पण जेव्हा खरी गरज भासली ना तेव्हा त्यांनी देखील मला मोलाचा म्हणजे सहकार्य केलं आणि त्यांची सर्वांची साथ होती। आणि त्याच्यामुळे ह्या टीकेवरती मी नंतर सोडून दिलं की ज्याला टीका करायची त्यांनी टीका करा, मी चांगलं काम करणार आहे। आणि मी माझ्या पाठीमागच्या बाईटमध्ये सुद्धा सांगितलं होतं मी समाज कार्य करायला आली, मी समाज कार्य करणार आहे आणि टीका ही चांगल्या माणसांवरच होत राहते, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, ते एक म्हण नाही का, किती पण चांगला हायवे असू द्या तिथं स्पीड ब्रेकर असणारच आहे। त्यामुळे मला हे माहिती की त्यांच्यापेक्षा मी मोठी आहे, त्यांच्यापेक्षा माझे वडील मोठे आहेत आणि त्यामुळे त्यांनी टीका करायचं त्यांचं काम आहे, त्यांनी टीका करत राहा, आम्ही असं पुढे जात राहू। तसं तर आनंद पण ह्या गोष्टीचा खूप आहे, कारण माझ्या वडिलांचं हे स्वप्न मी पूर्ण केलंय आणि जबाबदारी देखील आहे की आज इतक्या दिवस आम्ही एक गाव सांभाळत होतो, पण आज मला ही 13 गावं सांभाळायची आहेत। पण एवढं म्हणजे हे देखील आहे की मी ह्या 13 गावं सांभाळू शकते। विजयानंतर तसं सांगायचं झालं तर आठवण सांगायचं म्हटलं तर जेव्हा म्हणजे म्हणतात ना बाळ जेव्हा बाहेर चालायला लागतं, हळूहळू चालताना ते पडतं, तेव्हा जे साथ देतात ना अगदी त्याचप्रमाणे जशी मी 4-5 महिन्यापासून फिरत होते ना, काही कळत नसताना जेव्हा सुरुवात केली होती तेव्हापासून ज्यांनी मला साथ दिली आणि अरे ह्या पुरीला तिकीट भेटेल ना भेटेल इथपासूनचा विषय होता, तरी सुद्धा माझे काही सहकारी असतील, माझे काही मायबाप जनता असेल, त्यांनी मला साथ दिली आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते माझ्या सोबत होते। त्यांची मला खूप म्हणजे खूप आठवण येत राहील।
जर माझी चूक नाही तर कोणी मला बोलू नये, हे माझं पहिल्यापासून आहे. आणि लहानपणापासून माझ्या वडिलांना जर कोणी बोललं ना तरी मला कधीच ही गोष्ट आवडली नाहीये. आणि त्या जर चुकीच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही बोलत असाल ना तर त्या विरोधकांना माझं डायरेक्टली एक गोष्ट त्यांना मला सांगायची आहे, मी राजकारणात उतरली आहे, अंकिता अनिल वाळुंज म्हणून लढतीये, तुम्ही माझ्या रिलेटेडच फक्त टीका करा ना. अशा ह्या 2-4 महिन्यामध्ये त्यांनी नको त्या गोष्टीवरती जाऊन टीका केल्या. मग त्या गोष्टी सत्य आहेत असत्य आहेत ह्या सुद्धा न पाहता फक्त टीका करायची म्हणून टीका करत गेले. आणि ही गोष्ट एक अशी होती की जी आपण फॅमिलीमध्ये नाही काही गोष्टी सांगू शकत, अशा काही गोष्टी राहतात. पण तरी सुद्धा आम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित हँडल केल्या, कारण आम्हाला माहित होतं हेच आम्ही केलेलं नाहीये, यात आमची काही चूक नाहीये. आणि याच्यातून मग आम्ही असं हे करत पुढे आलो. जेव्हा विरोधक टीका करत होते तेव्हा खरं सांगायचं म्हटलं तर हो, एक वेळ अशी आली होती की बस झालं बाबा, हे चुकीचं राजकारण खेळण्यापेक्षा राजकारण नको, जे आपल्याला जमन तसे आपण आपल्या पद्धतीने काम करू, पण असं राजकारण नको. पण नंतर परत एक विषय असा डोक्यात मध्ये आला की जसं मी मगाशीच म्हटलं की जेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करतो त्यावेळेला तिथे अडथळे हे येत राहतात. अगदी त्याचप्रमाणे विरोधकांनी त्यांचं काम करणं तर शेवटपर्यंत सोडलं नाही, अगदी मतदानाच्या अर्ध्या रात्रीपर्यंत ते त्यांचं काम करत होते. एक वेळ मनात वाटून गेलं, अक्षरशः जेव्हा मी प्रचाराला गेली ना एक वेळ अशी आली की बस झालं बाबा, हे लोक परत असं बोलायला लागले की हिच्या विरोधात तुम्ही फक्त बोला, आम्ही तुम्हाला तुमची जी मागणी असेल ती पूर्ण करू. त्यावेळेला तिथं थक्क झाले होते, पण काहीच कळत नव्हतं, चिडचिड पण खूप झाली. पण परत एक गोष्ट आठवली की आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी सांगितलं होतं की अंकिता, तुला जर राजकारण करायचं असेल ना तर गिळून घ्यायला शिकायचं, कारण चांगल्या माणसांवरतीच लोक बोट दाखवतात. जेव्हा ते आपल्याकडे एक बोट दाखवतात तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे असतात. हा विचार कर, तू त्यांच्यातून वेगळी आहे म्हणून तुझ्याकडे आज बोट दाखवलं जातं, याचा विचार कर. आणि त्या दिवशी तो विचार ठाम केला आणि म्हटलं चला जे होईल ते होईल. आणि तिथून पुढे परत नव्याने सुरुवात केली. नाही, जर ते राजकारणात नसते किंवा ते जर त्यांचा जो मोलाचा हात पाठिंबा माझ्या पाठीमागे नसतात तर मी नक्की नसते. कारण जिथपर्यंत आज मी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त त्यांचा मोलाचा वाटा आहे. मग माझं एज्युकेशन असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, माझी ओळखच त्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. आणि ते राजकारणात होते आणि ते होते म्हणूनच ही अंकिता आज आहे. मी हो हे ऐकले खूपदा की लोक म्हणजे प्रचाराला जेव्हा जात होते तेव्हा लोक डायरेक्ट सांगायची की आज तू आलीये, याच्या आधी एवढ्या वेळा इलेक्शन झाले, तू पहिल्यांदाच उभी राहिलीये, पण आम्ही आतापर्यंत 10-10, 15-15 वेळा मतदान केल्यात. लोक येतात म्हणतात आम्ही येऊ, कामं करू, पण लोक तोंडच दाखवती नाही. अशी खूप लोक बोलत होती. पण त्यावेळेला सगळ्यांना मी त्यांना ही गोष्ट सांगितली की माझे वडील 15 ते 20 वर्षांपासून समाजकार्य करतात. हे समाजकार्य करताना त्यांची इच्छा देखील होती की मला देखील मोठ्या याच्यावरती जायचे, मला देखील या समाजाची सेवा करायची आहे. आणि हे सर्व करत असताना त्यांनी असा कधीच विचार नाही केला की बाबा आज मी गावात आहे मग मला शेजारच्या गावात जायची काय गरज आहे. त्यांनी इतका मित्र परिवार म्हणा किंवा इतकी माणसं जपली ना की त्यांचा कोणताही कार्यक्रम असू देत किंवा गरीबातला गरीब माणसाचा कार्यक्रम असू दे ते त्या ठिकाणी जात होते. तर आज जेव्हा मी ठाकरवाडी गावामध्ये गेले होते ना, मी फक्त त्यांना सांगितलं की मी पोंदेवाडीचे अनिल वाळुंज आहेत ना त्यांची मुलगी म्हणून. तर त्यांचा एवढा असा प्रतिसाद होता ना की ताई तुमच्या वडिलांना काही नसताना ते आमच्यापर्यंत आले आणि तुम्ही उभे राहसान नाही राहसान हा तर आमचा प्रश्न होता, पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला मदत केली होती असं सर्व जनता म्हणत होती. आणि मग याच्यातून मी एकच सांगते की त्यांच्याकडे हे नसताना देखील ते पूर्ण याच्यात फिरत होते ना, की फक्त माझं जारकरवाडी गणातील 13 गावं असतील, इकडे पारगाव, शिंगवेद, निरगुडसर ही गावं असतील, ते आजपर्यंत काम करत आले. आणि इथून पुढच्या काळात देखील मी त्यांचाच वारसा हा पुढे नेते. मी इथून पुढच्या प्रत्येक काळात लोकांच्या काही समस्या असतील, अडीअडचणी असतील, त्यांची कामं असतील, ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन. आणि आज या ठिकाणी शब्द देते की सगळ्या या 5ही वर्षात मी पूर्णपणे इथेच राहून लोकांची कामं करण्यात देईल. म्हणून टर्निंग पॉइंट सांगायचं म्हटलं तर प्रत्येक घरात मी 3-3 वेळा जाऊन आले होते, एवढा माझा जास्तीचा प्रचार झाला होता. आणि सर्व लोक हे मला सांगत होते की बाई बाद झाला आता किती वेळा येते, असं अक्षरशः लोकांची प्रतिक्रिया झाली होती. त्याचसोबत माझ्यासोबत माझे कार्यकर्ते असतील त्यांनी मला मोलाची साथ दिली.
आणि या पोंदेवाडी गावाने मला एवढी साथ दिली ना, मी एक शब्द बोलले होते की या ठिकाणी मी उमेदवार म्हणून नाही तर तुमची मुलगी म्हणून उभी आहे. आणि ह्या गोष्टीचं हे फक्त माझ्या गावाने नाही तर माझ्या पूर्ण जारकरवाडी गणाने ही गोष्ट ऍक्सेप्ट केली की बाबा अंकिता ही उमेदवार म्हणून नाहीये तर आपल्या या पूर्ण जारकरवाडी गणातील 13ही गावांची आपली मुलगी, आपलं लेकरू म्हणून आहे. आणि खरंच हा टर्निंग पॉइंट या ठिकाणी मी सांगेल की 3-3 वेळा लोकांमध्ये गेले, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि जेव्हा मी त्यांच्यात मिक्स झाले ना तेव्हा खरंच लोक खूप छान मला गोष्टी सांगायचे की ताई हे करायचे ते करायचे. आणि मग मी त्यांना ही देखील हा शब्द दिला की माझ्या वडिलांनी आजपर्यंत एवढी कामं माझ्या पोंदेवाडी गावात केली आहे. 40 कोटींपेक्षा अधिक कामं आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात केली. इथून पुढच्या काळात देखील जशी मी उच्च शिक्षित आहे त्याचबरोबर मला थोडा प्रशासनाचा अभ्यास आहे आणि माझे वडील माझ्या सोबत असल्यामुळे या 13ही गावांचा मी विकास करेल. ऐनवेळी जवळचे मित्र म्हणजे जसं म्हटलं तर आज समोरचे उमेदवार आहेत दिलीप शेट वाळुंज, ते आणि आम्ही गेले 15-20 वर्षापासून मित्र होतो. फक्त त्यांचा नवीन याही झालीत आता देवदत्त निकम आणि त्यांचा असणारा त्यांच्यावर दबाव आणि त्या दबावापोटी त्यांनी त्या आमच्या मित्रांमध्ये फूट पाडून ती उमेदवारी त्यांच्या स्वतःच्याच पाहुण्यांना दिली. त्यामुळे जो आमचा ग्रुप होता एक 15-16 लोकांचा, सगळ्या गावातील प्रमुख लोक होतो, ते एकमेकांमध्ये विभागणी झाली आणि त्यामध्ये खरंच वाईट वाटले की आपल्या जुन्या मित्रांचा ग्रुप या ठिकाणी आपल्यातून बाजूला जातोय आणि त्यावेळेस सगळेच मित्र ज्याच्या पद्धतीने बाजूला गेले. कुटुंबाने सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबाने संपूर्ण साथ दिली. घरातला प्रत्येक माणूस सकाळी 8 वाजता बाहेर पडायचा तर रात्री 10-11 वाजता घरी यायचा. त्यामुळं सर्वांनीच मनापासून या प्रचार यंत्रणेत चांगली राबवली आणि चांगलं असं सहकार्य केलं. मग त्यामध्ये घरच नाही, आमची भावकी असेल, आमचं संपूर्ण गाव असेल, संपूर्ण गावाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रचारात सहकार्य केलं. असं भरपूर काही नियोजन होतं की मी सुरुवातीपासूनच ह्या भागातले आमचे महाराज मंडळी असतील जे गावोगावी जाऊन ज्ञानदानाचं काम करतात किंवा माझं मी गेले 16-17 वर्ष या संपूर्ण जिल्हा परिषद गटाचा प्रमुख म्हणून पक्षाचा काम करत होतो. त्यामुळे कोणत्या गावात किती गट आहेत, कोणत्या गावात कोण नाराज आहे किंवा ते समोरचे विरोधक कोण आहेत हे सर्वांचा अभ्यास होता. त्यामुळे त्या संपूर्ण गोष्टीवर मात करून मी सगळ्यांना या ठिकाणी जवळ करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गावचा बूथ प्रमुख यांना नेमून दिलेली जबाबदारी आणि त्या नेमून दिलेल्या जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. मग वाडी वस्तीवरील मतदार असन त्यांच्यापर्यंत पोहोचणे, आपलं असणारं परिपत्रक, आपलं काय केलेलं काम त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवली. सोशल मीडिया सध्या तर माहिती आहे आपला सोशल मीडियाचा हे चालू आहे, ट्रेंड आहे. पण सोशल मीडिया तर पॉवरफुल ठरली. पण आमचे रोजचे 125, 135, 140 लोक गावातून बाहेर पडत होते. त्यात 70-75 महिला होत्या, 70-75 तरुण सहकारी होते, ज्येष्ठ होते. हे सर्वजण ज्याच्या ज्या पद्धतीने मग स्वतःचे मित्र असतील, पाहुणेरावळे असतील, त्या प्रत्येकाकडे जाऊन आले, सगळ्यांशी संपर्क साधला. ही निवडणूक जरी पक्षाच्या वतीने लढलो तरी ही निवडणूक बऱ्यापैकी नातेगोत्याची, मित्रपरिवाराची असते. त्यामुळे गावातला माणूस बाहेर पडला. प्रत्येक माणूस बाहेर पडल्यामुळं प्रत्येक 13 गावांमध्ये संपर्क साधला आणि चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी गावाच्या वतीने सर्व पाहुणेरावांनी केलं. 100% समाजकारण करत असताना प्रत्येक माणसावर काही ना काही, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही घटना घडत असतात. तशा काही घटना माझ्या आयुष्यात सुद्धा घडलेल्या आहेत आणि हे सर्व तालुक्याला माहिती आहे. समजा काही गोष्टी घडल्यानंतर, समजा आता एक 4-5 वर्षापूर्वीचा म्हणतात, मला तर वाटतं AI नी बनवलेला असा व्हिडिओ, तो व्हिडिओ मतदानाच्या अगोदर 2 दिवस समोरच्या यंत्रणेने या ठिकाणी सोशल मीडियावर, इंस्टावर, फेसबुकवर सगळं टाकला आणि तो इतका प्रसारित करण्याचा प्रयत्न केला की हा माणूस किती चुकीचा आहे आणि ह्या माणसाच्या ताब्यात जर तुम्ही गणाच्यावर दिली तर या ठिकाणी संपूर्ण गणाचं नुकसान होईल, अशा पद्धतीने तो प्रचार करण्याचा प्रयत्न केला. ते मला ते टाकल्या फोन आले, बरे लय अनेक लोकांचे फोन आले, मित्रांचे फोन आले, माझे हडप सर वगैरे भागात मित्र आहेत त्यांचे फोन आले की अरे हे असं झालंय. मी आपलं शांत राहिलो, थोडं 1 तासभर निवांत गाडीत बसून राहिलो. काय करायचं नंतर मग जाऊन दे म्हणलं, तुम्हाला कुणाला काय करायचं करा. आपली प्रचार यंत्रणा झोकून दिलं, चांगल्या प्रकारे काम केलं. पण मनाला खरंच वाईट वाटलं की ज्या लोकांसंग आपण आतापर्यंत, म्हणजे मला सांगायला अडचण नाही, मार्केट कमिटीला मी देवदत्त निकमला खरोखरच मदत केली मार्केट कमिटीला. आणि त्या टायमाला त्यांना मदत काय केली तर साहेब, नामदार साहेबांचा फोटो लावला त्यांनी म्हणून मदत केली. पण त्यावेळेस असं वाटलं होतं की चला मित्र आहे म्हणून आपला. पण आता ह्या निवडणुकीला पश्चाताप झाला
की नसती मार्केट कमिटीने मदत केली तर आज ही वेळ आपल्या आली नसती. कारण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तरी माझ्याविषयी राजकारण करायला नको होतं. इतका तो सोशल मीडिया व्हिडिओ त्यांनी इतका व्हायरल केला. शिवाय सोशल व्हायरल करताना हे सगळे यंत्रणा त्यांची मुलगी स्वतः निलिमा पाहत होती. आणि माझं म्हणणे की हा व्हिडिओ निलिमा निकम यांनी व्हायरल केला. तो करायला नको पाहिजे नव्हता. कारण त्यांना पण माहिती की मी त्यांच्या वडिलांना मार्केट कमिटीने किती मदत केलेली आहे. आणि मी आजही सांगतो, जर मी मदत करीत नाही तर मार्केट कमिटीला देवदत्त निकम निवडून येत नव्हते. या निवडणुकीत सर्वात जास्त धक्का म्हणजे हेच सांगायचं ना की जो जवळचे मित्र होते की आमचे म्हणजे दिलीप शेट वाळुंज असतील, उदय शेट डोके असतील, गुरुदेव पोखरकर असतील, राजू शेट वाळुंज असतील, दामनीचे सचिन बोराडे, अमोल माडगे, आमचा ग्रुप होता सगळ्या गावचा. गेले 12-15 वर्षापासून आम्ही सर्व एकत्र काम करतो. कमीत कमी 3 महिन्यात आम्ही एकदा कुठेतरी फिरायला जायचो, एकमेकाच्या घरी जायचो, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचो. आणि त्याच ग्रुपमध्ये या ठिकाणी 2 गट करण्याचं काम या ठिकाणी देवदत्त निकम यांनी केलं. आणि ते फार मनाला वाईट वाटलं. ज्या दिवशी आता मी 4 महिन्यापासून मला उमेदवारीचे संकेत मिळाले होते आणि मी तयारी केली होती. नंतर दिवाळीच्या दरम्यान मला सांगितलं गेलं की तुझी उमेदवारी फायनल होणार आहे मुलीची. मग तेव्हापासून मी सुरुवात केली. त्यानंतर जसं अंकिताही फिरायला लागली, त्यानंतर 15 दिवसांनी रोहिणी वाळुंज पण फिरायला लागल्या. त्यांनाही त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही फिरा. पण त्यावेळेस असं मी बरेच मित्रांना सांगितलं की तुम्ही सांगा बाबा माझ्या मुलीची 6 महिन्यापासून तयारी चालू आहे, तुम्ही आता येताय, आपल्या आपल्यात मैत्रीत कटुता येईल. तरी त्यांनी न ऐकता ती उमेदवारी त्यांना त्यांच्यावर लादली. आता मला तर माहित नाही त्यांच्या काय झालं, पण स्थानिक लोणीच्या लोकांकडून अशा कळालं त्यावेळेस की स्वतः रोहिणी वहिनी निवडणूक लढवायची इच्छुक नव्हत्या, पण पाहुण्यांनी जास्त आग्रह केला म्हणून त्या इच्छुक झाल्या. पण आमच्यात असणारा चांगला आमचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी समोरच्या पार्टीने केलं आणि ते मनाला वाईट वाटलं. 100% गेले 16-17 वर्षे मी या पोंदेवडे गावात समाजकारण राजकारण करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याच गावात एकदा सरपंच झाल्यानंतर परत कुणाला संधी मिळत नाही. पण मी गेले 16-17 वर्षापासून या गावामध्ये समाजकारण राजकारण करत असताना, ठीक आहे, राजकारण करत असताना आपल्याला माहिती आहे की 100% सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही. काही लोकांचं मन माझ्याकडून दुखवलं असेल, पण बऱ्यापैकी त्यांना परत हँडल करून त्यांना परत पूर्वत आणून सर्वांच्या या ठिकाणी विनंती केली. सर्वांना घरी गेलो, पाया पडलो. मी असेल, अंकिता असेल, सगळ्यांच्या घरी गेलो. पण हे झाल्यानंतर ज्यावेळेस मला वाटलं की संपूर्ण गटात मी काम करत होतो आणि ह्या गणाची तर संपूर्ण जबाबदारी माझ्या, इथून मागे सुद्धा लोकसभा, विधानसभा, मागच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणुका या ठिकाणी मी स्वतः हँडल केल्या होत्या. प्रचाराची सगळी यंत्रणा मी राबवली होती. त्यामुळं मला काय असं विशेष वाटलं नाही. जे गेले उदय शेठ डोके यांची पत्नी होती जयश्री डोके, तेव्हापासून जी यंत्रणा आम्ही राबवित होतो ती यंत्रणा आज शेवटपर्यंत राबवण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला. की प्रचार आता सकाळी आम्ही 7ला म्हणजे 6ला उठायचो, 7-7:30ला घराच्या बाहेर पडायचो. रात्री 1-2 वाजत होते यायला, कारण संपूर्ण उमेदवार असल्यामुळे संपूर्ण नियोजन मला पाहावं लागत होतं. आणि हे सर्व होत असताना रात्री आल्यानंतर सुद्धा अर्धा तास, पाऊण तास झोप लागत नव्हती. डोक्यात विषय हेच की आपण अनेक मित्र जपलेत किंवा आपल्याकडून अनेक पक्षाचं काम करत असताना अनेक मित्र नाराज पण झालेत. का प्रत्येक गावात समजा एखाद्या गावात 2 गट असतात, एखादा गट जपताना दुसरा गट नाराज होतो. त्यांची नाराजी कशी काढायची किंवा काय करायचं, हा उद्या आपलं नक्की काम करेल का, नक्की काय करायचं, ह्याला कशा पद्धतीने हँडल करायचं, हे सगळे विचार डोक्यात येत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मात करून मी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून काही चुकले असेल त्यांची माफी मागितली, त्यांच्या घरी जाऊन भेटून आलो आणि हे सगळं करून या ठिकाणी शेवटपर्यंत प्रचारानंतर चांगल्यापैकी राबवले. या विजयाची खरी किंमत आता लोक म्हणतात ह्यांनी भरपूर पैसे वाटले, ह्यांनी भरपूर सत्तेचा दुरुपयोग केला किंवा काय केलं. तर मी तर म्हणेन ही निवडणूक आहे, राजकारण म्हणजे राजकारण आलं. त्या पद्धतीने मी महत्वाचं म्हणजे अंकिता प्रत्येक घरी 3-3, 4-4 वेळ गेली. तिचं असणारं बोलणं, तिचा असणारा स्वभाव, ती पर कुणालाही म्हणजे आता तिच्या जास्त ओळखी नव्हत्या, नंतर झाल्या. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा अंकिताला पहिलं बोला म्हणजे दशकऱ्यात एकही दशक्रिया त्यांनी सोडली नाही. या 4-5 महिन्यात एका दिवशी 4-4 दशक्रियात कार्यक्रम हँडल केले, दशक्रिया त्यांनी उपस्थित राहिली. आणि हे होत असताना अंकिता पहिली बोलली की समोरचे उमेदवार किंवा समोरच्या माणसं त्यानंतर बोलायची आणि त्या दशक्रियात सुद्धा टीका करायची तिच्यावर, तरी त्या गोष्टी होती खचली नाही. त्यामुळं ह्या गोष्टी सगळं करत असताना पण मी असताना त्या ठिकाण होत नव्हत्या. बऱ्यापैकी मी पण दशक्रियाला जायचो, ती एका ठिकाणी मी जायचो. पण ती असली की मुद्दाम तिला असं टार्गेट केलं जायचं, तिच्या मुद्दाम तिला असं टेन्शन येईल किंवा काहीतरी होईल असं बोल समोरची पार्टी बोलायची. ती मला घरी येऊन सांगायची की अण्णा असं या ठिकाणी असं झालं. मी मला जाऊन विषय सोडून दे, की त्यांचे जे करते त्यांचं काम आहे ते करू दे, आपलं काम चालू ठेव. गेले 17-18 वर्षे मी नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि त्यांचा आशीर्वाद, की त्यांनी दिलेली साथ
त्यांनी आतापर्यंत मला केलेली मदत, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांचा हात माझ्या पाठी होता, त्यामुळे मला कशाची भीती वाटली नाही. खरोखरच ती एक धक्कादायक बाब होती की ज्या दिवशी घटना घडली, मी वाळूंजनगरला एक अंत्यविधी होता आमचे सहकारी मित्र अशोकराव वाळुंज यांच्या वडिलांचा, आणि रस्त्यात जात असताना मला फोन आला संतोष वाळुंज यांचा, अरे अजितदादांचं असं झालं, ते एक्सपायर झालेत. मी 2 मिनिटं काही सुचनाच की विचार काय होणार आता, पक्ष निवडणूक, नेमकी आता निवडणूक 5-6 दिवस राहिली होती, आता काय कशा गोष्टी काय सामोरं जाणार, जिल्ह्याचं नेतृत्व हरपलं. आणि खरोखरच अजितदादा गेले ना, संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झालेच, पण पुणे जिल्ह्यासारखी हानी कोणत्याच जिल्ह्याची होणार नाही, एवढं अजितदादांनी या पुणे जिल्ह्यासाठी काम केलेलं होतं. आणि मग गरीब प्रश्न उभे राहिले की काय होणार, आता निवडणूक 7 दिवस आली, काय मग प्रचारानंतर कसे राबवले जाणार, काय होणार, कोण नेतृत्व करणार, सगळ्या डोक्यात सगळे विषय टेन्शन. 2-3 दिवस आम्ही पूर्ण प्रचार थांबवला. मग पक्षाकडून काय आदेश आले त्या आदेश पाळले, आणि त्यानंतर आम्ही कसल्याही प्रकारची सभा न घेता, रॅली न करता आमच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रचारानंतर राबवले.